स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या चॅनलमध्ये. कारण काल परत लाईट गेली, रेंज नाही काय नाही, त्याच्यामुळे आम्ही काय टाइमपास करणार, आम्ही झोपलो होतो फटाफट. आई अनिश मर्चंटीनी परत एक अनिश मर्चंटी स्पेशल चहा बनवली, अगदी गरमागरम. म्हणजे आम्ही चव घेतली परत एकदा. आणि काय खासियत आहे त्यांच्या चहाची, म्हणजे तुम्ही अनिश मर्चंटीला खरंच कॉन्टॅक्ट करा आणि एकदा त्याची चहा पिया. वा वा, काय गरमागरम चहा आहे, वा वा, एक नंबर. गाईज आता तुम्ही परत एकदा बघू शकता अनिशच्या हातात ही चाय परत एकदा. वाव, ये ओके. अशा प्रकारे चहाचा वाटप झालेला आहे. आता काय करू, वाटप झालाय, वाटणी करून टाकली. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ही पोरं एवढी टाइमपास करतात. आम्हाला सकाळी 5 वाजता उठून हे लोक 8 वाजता रेडी झालेले आहेत आणि आमचं नाव नेहमी खराब करतात ही लोक. सो राहू द्या आता, बॉईज बिंग बॉईज कांट हेल्प. मुलं लोक एवढे लेट करतात, ह्यांच्यामुळे डेली लेट होतं, डेली म्हणजे डेली. आणि हे लोक आमच्यावर टाकतात की आम्ही लेट होतो. पहिलं स्वतः आम्ही तयार झालेलो आणि हे लोक तेव्हापर्यंत झोपलेले, म्हणजे उठले पण नव्हते अर्ध्या. आणि हा चॅनलचा ओनर तर बाबा बसून होता पूर्ण टाइम बसून. आणि अर्धे जण तर म्हणजे आंघोळ करतात, अर्धे झोपले पण होते परत. हा बघा, गाईज आपण नंतर भेटूया. मी आता चाय प्यायला जाते. नमस्कार मंडळी, आम्ही आता चाललोय गणपती. बोल 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 बोल. मी नाही बोलणार आता, कसे वागतात हे लोक. पण त्याला पहिलं बोलू दे. स्वागत तो पण तेच म्हणणार होता ना. नमस्कार चॅनल, वेलकम टू माय गाइस. नमस्कार मित्रांनो, आता मला नाही बोलायचं. सर्व पण हा चल. तर परत एकदा नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या परत पुन्हा एकदा चॅनलमध्ये. तर आज आपण चाललोय, कुठे आलोय सांग? गणपतीपुळेला. लाईट मॅन बघा, हे झोपलेत, जमा झालेत. आणि पुढे पण दाखव. पुढे तर खूपच जमा झालेत. गणपतीपुळेला जातात, कसं वाटतंय? खूप एक्साइटेड आहे. आम्ही मुलींनी सर्वांनी साड्या नेसले. हा, अजून आणि मुलांनी काय माहिती, मुलांनी तर खूपच लेट लावलं, तर काय माहिती काय घातलं, काहीतरी भलताच घातलंय. अजून काय नाही, आता तुम्हाला जाऊ दे, मला काय पुढे बोलता नाही. अरे बोल बोल बोल, इंग्लिश केलं तर चालेल. हा बोल बोल, काहीतरी कळू दे बरोबर. सो लाईक अरे बोल ना, आता त्याडे बोंगा असते. तू बोल. तर आता असा विचित्र असा प्रवास झाला आमचा जीप मधून. नशीब की जीप कव्हर आहे. जागा नव्हती होत, पण कशी तरी करून आम्ही जागा केली. कोणाला तरी पुढे बसायचं होतं, पण जाऊ द्या, भेटलं नाही पुढे बसायला जागा. छे अनिश, हाय कर. तर हा व्यक्ती खूप खुश आहे, खूप मजा आहे त्याची. पत्ता लागलाय. आणि ही सिया प्रॉपर मराठी दिसते, प्रॉपर काहीच फरक नाही. टिकली सिस्टर मराठी दिसते. आता टिकली पडली, जस्ट पडली. नाही मी नाही दिसत. हे लोक काही म्हणतात कॉमेडियन वगैरे, असं काय नाहीये, उगाच त्यांचं असं अजम्पशन आहे. काय म्हणणं तुमचं? काहीच नाही. पैसा हे जर ब्लॉग मध्ये घरातले बघत असेल तर असं काय नाही, ओके, बीइंग क्लिअर्ड. ठीक आहे. वाट लागली. ते तरी तू ठीक आहे, एक मिनिट. आता आपण देऊ अनिश मर्चंटीकडे ब्लॉग. बोल ग, काहीतरी बोल, काहीतरी बोल. नाही संध्याकाळचा कार्यक्रम चिकनची बेत आहे. चिकन खायचं, मस्त झोपायचं नाही. सॉरी, रत्नागिरीला जायचं लगेच निघून. कसं काय बोलायचं तुम्हाला? आवाज निघाला. आता आम्ही गाडीत आहोत. हे तर माहित होतं सगळ्यांना, पण तरी जाऊ द्या. गाईज आम्हाला 2 दिवसांनी रेंज भेटली आता, सो सगळे बिझी होणार आहेत.
उत्साह बघू शकता तुम्ही सगळ्यांचा. हा पण पाऊस आलाय परत पाऊस आलाय. ऍक्सिडेंट आता ही जमा होती. शपथ मी दिला आधार दिला म्हणून ती वाचली. हो. दादा दे ना, खूप लांब का जातो घरी? काय म्हणणं तुमचं? काय आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे. काय सिग्मा मेल करायचं ठरवलेलं आहे. एका करून घ्यायचं. नमस्कार. बोला काय म्हणणं आहे? ओ गॉगल बापरे जमा. हा बोला काय म्हणणं आपलं? आणि लेज गाल झोपले बाई माहिती एवढी बाजूला गादी असताना झोपला येणार मग काय? तुमचं काय म्हणणं आहे? अरे हॅलो नको बोल. झोप नाही उडत आहे. झोप नाही उडत आहे. कुठच्या पॅलेस भलताच दिसतोय. हो ना. पण पॅलेस एक नंबर दिसते. बाकी काय म्हणा. वाव. आणि पावसाळ्यात अजून खूप छान दिसते. ठीक आहे हे बसायसाठी जागा आहे. हो का. वाव मस्त पॅलेस दिसते. तर अशा पद्धतीने आमचं दिवा पॅलेस बघून झालेलं आहे. तर हाय करा. हाय कर. लक्ष नाही जाऊ दे. हे बघा आणि इथे बघा मंडळी. ठीक आहे. आणि हे बघा हे मस्त असं पॅलेस आहे. पावसात अतिशय सुंदर दिसते. खूप सुंदर दिसते. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता आलो आहोत रत्नदुर्गेश्वरी मंदिराच्या इथे भगवती देवी. श्री भगवती देवी मंदिर. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज आलो आहोत श्री भगवती देवी मंदिराच्या इथे. तर माझ्यासोबत सगळे आहेत. काय करा सगळ्यांनी. चला हाय. तर हे मंदिर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हे अतिशय मनमोहक शकता तुम्ही. हो हे मनमोहक नाही हे लोक. मंदिर मनमोहक आहे. मंदिर मनमोहक आहे. वा हे इकडे पुढे ये. हे आहेत दर्या सारंग कान्होजी आंग्रे. आणि हे मंदिर पाहू शकता तुम्ही. इतका सुंदर कलर आणि इतकं सुंदर बांधकाम आहे या मंदिराचं. तर आपली मैत्रीण किरण कोकणे यांना काय जास्त शब्द सुचत नव्हते म्हणून त्यांनी मध्ये अर्धवटच कट केलं. तर आपण बाकीचे ना आपली प्रतिक्रिया विचारूया. कसं वाटतंय? श्री भगवती देवीचं मंदिर अशा ठिकाणी आहे तिथे लय गारवा आहे. हो प्लीज इथे यावं सगळ्यांनी. असं हेच माझी मीच एवढंच बोलेन. आणि प्रणवजी पाटील आपलं काय म्हणणं आहे इथे? आपलं कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यानंतर? प्रसन्न वाटतं. पण नाही, परंतु आम्ही ते खूप आशेने आलेलो. पण नेहमीला जस्ट नैवेद्य दाखवलं त्यामुळे 15 मिनिटासाठी दार बंद केलं. तर त्यामुळे आम्ही आता इथे बसतो आणि थोडा देवीच्या गाभाऱ्यात बसतो आणि वातावरणाचा लाभ घेतो. हां बस. अभिषेक तुम्हाला काय? जसं की हा बोलला ते सिया मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे? सेम पुन्हा आहे अजून. हां अरे गार्गी मॅडम बोला काय वाटतं तुम्हाला इथे येऊन? कसं वाटतंय? मस्त वाटतंय काहीच इथे येऊन. आणि इथे खूप चांगला घेतला आहे ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात दाखवू. एक सेकंड मला कानातले पहिला तरी सांगायचं यार. मला काय माहिती कानातले काढलंय. सानिका मॅडम आता ब्लॉगमध्ये घेतो. हां बोल आता. मला प्रसन्न वाटतं. अरे सगळ्यांनी एकच डायलॉग पाठ केलं काय? मग तसंच वाटतंय. काय बोलणार जाऊ दे. आमच्या काय बोलतात ते व्हिडिओचे ओनर जाऊ दे. त्यांनी हे अवंतिका मॅडम काय वाटतंय? अरे नाही प्रसन्न वाटतंय बोल. सेम स्क्रिप्ट दिली त्यांनी. नाही इथे येऊन कसं वाटतंय? कारगार वाटतंय. हां आपले सचिव भाऊकीचे अरे येतील ना. उपाध्यक्ष ते आहेत ना. सचिव कडे होते पहिला. अतिशय शांत जागा आहे. हां जोरात माईक नाही आपल्याकडे. देवीचं द्वार उघडलेलं नाही आहे. हां. नैवेद्य दाखवलेलं आहे म्हणून थोड्या वेळात उघडेल ते 10-15 मिनिटात. तोपर्यंत बाहेर बसले सगळे. हो अतिशय सुंदर. तर इथे आम्ही दर्शनाला आलेलो. एक फॅक्ट सांगू तुम्हाला. हां. ह्या ज्या खिडक्या आहेत कोणत्या? या खिडक्या ओके या. हां आतमधल्या खिडक्या आहेत हो त्या हां गार्गी मॅडम आहेत ना हां. त्या आजोबांच्या स्मरणात बांधले गेले. हो
म्हणजे तिच्या मम्मीच्या पप्पांच्या स्मरणात बांधले गेले आहेत. मम्मीच्या त्या पप्पांच्या? मामा- ओके. त्या मामांनी बांधलेले आहे. कुठे नाव आहे इथे? हा, नाव 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 अच्छा हा ओके. तर तू हे सांगितलेस माहिती काय आहे? उलट ही माहिती तू सांगितली पाहिजे. हा माहीत नाही, राहू दे. हा ठीक आहे, मी सांगते. गाईज पण काय बोलतात त्याला, मला माहिती नाही काय बोलायचं. ओके, माझ्या मम्मीच्या पप्पांच्या स्मरणात माझ्या मामाने हे बांधले. आता सांगितलं, आता काय फायदा? आता मी बोलत होती ना, पण तू मला कट केलास. राहू दे, त्यांनी सांगितलं बस. सांगितलं बस झालं. तू हे आधी सांगितलं पाहिजे, त्यांनी सांगितलंय ते. जाऊ दे ना. अजून काहीतरी सांग, तुला माहिती असेल या किल्ल्याबद्दल किंवा या जागेबद्दल. येत असते ना. हा मग काहीतरी माहिती असेल ना. गाईज हे खूप मस्त आहे आणि ते पुढे फोटो काढायला पण खूप चांगलं आहे. आणि बस मला काय सुचत नाही. जाऊ दे, चला. हा ओके. आम्ही हे दाखवलो काल आम्ही जे व्हॉलीबॉल खेळलो ना काल त्यामध्ये व्हॉलीबॉल आमची इथे अच्छा, हा. काल व्हॉलीबॉल स्पर्धा झाली होती. हा 3 बेस्ट ऑफ 3 ची मॅच होती. हा. अतिशय आडीनडीचा सामना चाललेला. हो. कोण जिंकेल, कुणाचा पगडा भारी आहे कुठे तरी नाही. शेवटी विनयच्या टीमनी बाजी मारली हो. आणि आमची टीम हरली. आईस्क्रीम पण गेली. आईस्क्रीम पण त्यांची, आमची आईस्क्रीम असं ठरलं होतं जे हरेल त्यांची आईस्क्रीम जमा होईल. हा. पण कोणी नाही झालं नाही. परंतु त्या पूर्ण मॅचचा हे काय म्हणतात त्याला, एक असा सुंदर अशी क्लिप की आम्ही आमच्या कॅमेरामॅननी कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहे. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ही क्लिप बघावी. ओके. भाई साहब, माझीच बेइज्जती केली या लोकांनी. जसे तुम्ही बघू शकता ती क्लिप आपल्या माननीय अध्यक्ष महोदय बने यांची होती. अथर्व बने यांची. भाई साहब, मला वाटलं काही चांगला दाखवत असली व्हिडिओ. माझीच बेइज्जती केली आहे. पण चांगले क्लिप आले आहेत व्हॉलीबॉलचे, ते पण मी टाकतो. जरा क्वालिटी लो होईल कारण की माझ्या कॅमेऱ्यामधून काढले नाहीत. तर आपण आता हे दृश्य पाहू शकतो. मस्त असं. ते स्नॅप नको रेकॉर्ड करू. हे बघा आपली सगळी मंडळी निसर्गाचा आनंद घेत आहे. वा वा, काय वाटतं आपल्याला? बाई ही चॅटिंगमध्ये लय बिझी आहे. काय वाटतं? खूप सुंदर सा बीच आहे इकडे. सेम आमच्या मुंबईच्या मरीन लाईन सारखा, पण त्याहून बेस्ट आहे हा. इतका भारी सुंदर समुद्र आहे ना, डोळे दिपवणार आहे. धन्यवाद. माझी मेहंदी किती रंगली आहे बघा ना, एकदम काळी काळी झाली आहे. आणि त्याच्यावर हे नस, वा, हे पण ऍड करा ब्लॉग मध्ये. भाई काय ऑब्सेशन आहे काय माहित नाही, पण ठीक आहे, जाऊ दे. मेहंदी आहे. यांचं फोटोशूट काय संपत नाही आता. विनय बोलतोय. हे बिचारे असेच उभे आहेत बिचारे. कॅमेरामॅन बघा फोटोग्राफर तर बघा कसा काढतो वाकडा तिकडं. हा बघा, हा एक दुसरा फोटोग्राफर मस्त फोटो काढतो. हा खूप मस्त फोटो काढतो, है की नाही? मस्त फोटो काढतो ना. यांचा फोटोशूट तर बघा, फोटोशूट बापरे बाप. हे बघा फोटोशूट संपतच नाही बापरे यांचे. बापरे बाप भाई, जवळजवळ अर्धा तास गेला, अर्धा तास. गाईस खोटं बोलतोय हा पोरगा, खोटं. प्रकारे आम्ही देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही सगळे निघाले आहोत पुढच्या प्रवासाला. पुढच्या प्रवासाला आम्ही गणपतीपुळे बस स्टँड.
तर अशा पद्धतीने आपण इथे पोहोचलेलो आहोत. कुठे मस्त वाटतंय गाईस. गणपतीपुळ्याला पोहोचलेलो आहोत फायनली. वी आर इन गणपतीपुळे. बाजूला इथे वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. हो. सो इथे गाड्यांचा खूप आवाज येत असेल तुम्हाला मागे, बट ठीक आहे, आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. चला तर आता जरा दर्शन करू. आम्ही फोटो बिटो काढता येणार नाही ऑब्व्हियसली, तर दर्शन करून भेटूया. हां हो, दर्शन करून भेटूया गाईस. कोकणी मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे तुमच्या अस्खलित मराठीमध्ये? हां म्हणजे आमच्यामध्ये हिला जरा थोडं चांगलं बोलता येतं, फक्त काही सुचत नाही, हाच एक फक्त फरक आहे. काय बोलायचं तुम्हाला मराठी, शुद्ध मराठीत? सध्या माझी व्याख्यान मला काही सांगत नाही आहे, जेव्हा सुचेल तेव्हा मी येईन. हां येईन. ओके ठीक आहे. तर भेटूया आता आपण दर्शन केल्यानंतर. गाईज आता आम्ही जेवायला चाललेलो आहोत आणि इथे मस्त बाजूला कैरी आहे बघा. आणि आमचं दर्शन खूप चांगलं झालं. मस्त झालं, खूप छान दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं. गाईज मी तुम्हाला कैरी दाखवते. लावू ना बघा, कैरीकडे हे फक्त मस्त कैरी. काय बोलला ते खूप चिडचिड होते कारण की जेवणाला खूप उशीर झालेला आहे आणि खूप भूक लागली आहे सगळ्यांना, खूप जास्त. कैरी गाईस. आता आम्ही तुम्हाला नंतर भेटू जेवल्यावर. बाय. जेवताना. हा बघा, हा एक दुसरा अतरंगी पनीरची भाजी होते नाही, आणि त्यासोबत हा मी आधी खाल्ला होता, आता फक्त एवढंच खातोय. माझी इच्छाच पनीरची भाजी आणि त्यासोबत आईस्क्रीम. या आईस्क्रीमला, अमूलच्या आईस्क्रीमला सुरमईची एक वेगळीच चव आहे. मी काय बोलतो, हा जो पोरं आहे ना, हा जो पोरगा खाल्लं हा जो पोरगा आहे ना, घरात जेवत नाही, अक्षरशः एक अन्न खात नाही. आणि बाहेर गेलो की जो पोट म्हणून जेवतो, की 3-4 दिवसापासून उपाशी आहे. गाईज आता आमचं पोट भरून जेवण झालेलं आहे. आम्ही जेवलो पण मी प्रॉन्स थाली खाल्ली आणि आम्ही ब्राउनी पण खाल्लं, जे की खूप टेस्टी होतं. आणि ह्या सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ले. दाखवलं तोंड. आईस्क्रीम पार्टी बाई. आईस्क्रीम आणि चाय आणि बनपाव हे लोक खाऊन आलेले आहेत आणि आम्ही पोट भरून जेवलेलो आहे. खूप मस्त जेवण होतं. आता आम्ही चाललो आहे घरी. विनेच्या घरी चाललो आहे आता आम्ही. आणि आम्ही तुम्हाला नंतर भेटू. आता थोडंसं ऍडजस्टमेंट चालू आहे. आम्ही तुम्हाला नंतर भेटू गाईज पोचल्यावर. हे बघा सगळे आलेलो आहोत परत. तुम्हाला गाईज जेवतंय. खूप मस्त होतं जेवण. कसं खूप चिडचिड कमी झाली आता जेवून जरा जेवलोय तर आमचं चेहऱ्याचं तुम्ही एक्सप्रेशन बघू शकता की नॉर्मल आहेत. आधी जेवायच्या आधी काय होते, चिडचिडवाले होते. आता आम्ही खुश आहोत. आता आम्ही जाऊन फ्रेश लवकर किरकिर आहे. तर मंडळी आम्ही गणपतीपुळ्याचं दर्शन घेऊन आता घरी पोहोचलेलो आहोत. सगळ्यांचे अवतारबाग कसे झाले, सगळ्यांनी मस्त झोपा काढलेत गाडीमध्ये. हे नॉनव्हेज खाऊन एवढे सुस्तावलेत ना, व्हेज खाऊन पण लोक सुस्तावलेली आहेत. त्यांनी तर जेवलंच नाही. तुम्ही सांगा की तुम्ही देवदर्शनाला जाऊन आलाय,
त्यानंतर नॉनव्हेज खाल का? कुठे भेटणार ही? मी खातो, आम्ही खातो. तो भेटणारी पापड देवदर्शनाला जाऊन आले. चिकन खाल्लं मच्छी सगळं खाल्लं यांनी. काय मी नाही भाव आणि देवा मला पाव. बरोबर शोभते. माशांची गत झाली आहे. काय म्हणणार आता? आणि आजचे आमच्या स्पॉन्सर कडे थोडा हे दाखवा, रूप दाखवा. हे आहेत आजचे आमचे मेन ह्यांनी फक्त मुलांना आईस्क्रीम खाऊ घातली, बाकी मुलींना तर काय आईस्क्रीम खाऊ नाही घातली. तर मी माझा व्लॉग इथेच संपवते आहे. भेटूया आता बघूया आता झालं तर काय झालं बिला किस्सा बिस्सा तर टाकीन ब्लॉग मध्ये, नाहीतर हा शेवट असेल. तर गुड बाय. भेटूया उद्या. खूप म्हणजे उपयोगी गिफ्ट असेल. अच्छा म्हणजे पैसे कमवू शकतो. हो रे, लक्ष दे. ए दिसत ना लेडी खाली दाखव. मेहंदी भाजी सगळ्याला बसते. थायलंडवरनं चिंच. अरे बाबा आता लेट आलो मी. ही चालले जेवणाची तयारी. बघूया जेवूया आणि मग लगेच निघूया खेळला. आणि तुम्ही बघू शकता असं बरोबर का प्लॅनिंग बोला. आता निर्मल जीवाला रट्टा देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता हा तर निर्मल जीव हा दिसतोय. छोटा डॉन बोले तो छोटा डॉन. हा अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी घरगुती घरच्या हातचं मटन वडे खाल्लेले, चिकन वडे खाल्लेले, अतिशय न लिमिट पाहता न पुढे पाठी बघता आपले चिकन वडे हाणलेले. आणि जाणून घेऊ प्रत्येकाची प्रक्रिया काय आपल्या याच्याबद्दल. बोला. आणि एडिटर कट लावा आणि जाणून घ्या. कट मार आणि जाणून घ्या प्रत्येकाची प्रतिक्रिया काय याच्यावरती. वेदांत मी खरं तो मी तर एवढ्या वर्षांनी घरचं चिकन वडे खाल्ले. खूप ऐक ना या ट्रिप मधलं नाही होते मी, त्या ट्रिपच्या आधीच होतो. तुम्ही बघू शकता ऑन कॅमेरा खोटं बोलतोय. कॉट इन 4K आणि जे शेवटला ज्यांनी ते केलं ना आम्ही या ट्रिपचं नाही सारवा केले केले. मांडवली तुम्हाला काय बोलायचं आहे? अर्पितच्या घरी खाल्ले ते वडे नव्हते, पुऱ्या होत्या. बघा पुऱ्यावाली वडे नव्हते. छोटा डॉन वेदांत तुम्हाला काय बोलायचं? हो नाही थांबा यांनी येण्यापूर्वीच त्यांना चिकन वड्याची तलब झाली होती, तर यांनी तो आनंद हॉटेलमध्ये उचलला होता. तर आपण त्यांना स्किप करूया कारण त्यांनी इथे काही खाल्लेलं नाही. चिकन वडे होते त्यांच्या मम्मीने बनवलेले, तर त्याबद्दल आभारी मम्मीचे आम्ही खूप आभारी आहे. त्यांनी आमची घरी छान उठावच केली, पाहुणचार देखील चांगला केला, काही आम्हाला त्रास नाही झाला. जाणून गेला सानू शिंदेला काय म्हणायचं? तरी तुम्हाला काय बोलायचं? सोळा केटीचे बादशाह नो आईस्क्रीम बद्दल. आईस्क्रीम बद्दल बोला, काय बोलायचं? हा बोला
गार्गीची बोला. आईस्क्रीम दिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. सॉरी, तुमचा खूप खूप आभार. तुमचा खूप खूप आभार. समझदार को इशारा कॉफी आहे. अशा प्रकारे आम्ही विनयच्या घरी कोंबडी वडे खाल्ले आहेत. त्या काकीने एवढे सुंदर कोंबडी वडे केलेले आहेत, इतके सुंदर. लोक कोंबडी वडे खाऊन एवढे सुस्तावले. कोंबडी वडे खाऊन कोंबडी झाली, कोंबडी पोटात झोपली आहे. कोंबडी वडे खाऊन सगळे सुस्तावले बघा कशी. लगेच जेवल्या जेवल्या लोळतायत अक्षरशः. आता कोंबडी वडे खाऊन आमचा मेंढीकोट खेळण्याचा बेत आहे, तर बघूया. हा कोंबडी वडी खाऊन जिंकलेला आहे. तर अशा प्रकारे आपण भेटूया पुढच्या प्रवासाला ट्रेन मध्ये. बाय बाय. ही जी मगाशी ब्लॉगर होती जी आपल्याला बोलली की सगळे लोळत आहेत, हे बघा बघा कोंबडी वडे खाऊन सुस्तावले बघा. स्वतः बघा, आता स्वतः बघा. कोंबडी वडे खाऊन पुऱ्या हे कसं वाटतं माहितीये काय, लहानपणी आपण माहितीये का ते 5 रुपयाचा कलरवाला पिल्लू आणायचं, दुसऱ्या दिवशी म्हणून जायचं. फोटो आणि त्या पिल्लाचा फोटो बाजूबाजूला लावा. कलरवाला हे बघा, हे बघा, हे बघा, ही एक दुसरी. पंख निघलेला दाखव. पंख इकडे पंख निघलेला. ओके ओके, पंख निघलेला डाच. पंख निघलेला असतात कोंबडीचे. ही नुकती नुकती खॉप आहे, ब्लॉकचा खॉप आहे. नुकती अंड्यातून निघते ना ते अर्धा कशी होती.